बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी मतदान सुरू आहे। मी सध्या उत्तर कलकत्त्यामध्ये आहे आणि सकाळच्या काही रांगा शोधण्याचा प्रयत्न करत आहे। हे थोडं कठीण आहे। हे एक मेट्रो शहर आहे, त्यामुळे लोक त्यांच्या वेळेनुसार मतदान करायला येतील। पण हा जोरासांको विधानसभा मतदारसंघ आहे आणि इथे निदान सकाळी सकाळी मतदान करण्यासाठी आलेल्या लोकांच्या काही रांगा आहेत। आता हा विधानसभा निवडणुकीतील कदाचित निर्णायक टप्पा आहे। 142 जागांवर मतदान होत आहे। 3.21 कोटी मतदार आहेत आणि गेल्या निवडणुकीत या 142 जागांपैकी 120 पेक्षा जास्त जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या होत्या। आता हे असं वर्चस्व होतं जे तृणमूल काँग्रेसचं या भागात होतं। आता मला हे सांगावे लागेल की ही निवडणूक अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत होत आहे। अर्थातच निवडणूक आयोगाने त्यांची व्यवस्था केली आहे, जसे ते नेहमीच करतात। त्याचवेळी बंगालमधील ज्या जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे तिथे सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था देखील आहे। खरं तर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या विक्रमी 2321 कंपन्या येथे आहेत। हे एका विशिष्ट टप्प्यासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक आहे आणि हे कदाचित यावेळी बंगालमध्ये ज्या प्रकारे निवडणुका होत आहेत त्यातील अस्थिरता दर्शवते। जसे मी म्हणालो, 142 जागा, 1400 पेक्षा जास्त उमेदवार आणि हे दक्षिण बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आहे आणि कडक सुरक्षित निवडणुका आणि अर्थातच अनेक मतदार सकाळी लवकर त्यांचे मत देण्यासाठी बाहेर पडत आहेत। कदाचित ग्रामीण भागांमध्ये आकडेवारी जास्त असेल, आकडेवारी मोठी असेल। कलकत्ता किंवा कोलकातामध्ये मला वाटतं आपल्याला दिवसभर सातत्यपूर्ण मतदान पाहायला मिळेल आणि हे सर्व लोक जे तुम्हाला इथे दिसत आहेत, विशेषतः वृद्ध, ते सर्व सकाळी लवकर आपलं मत देण्यासाठी बाहेर आले आहेत। तुम्ही त्या लोकांपैकी एकाला आता फ्रेममध्ये पाहू शकता आणि हे सर्व लोक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। पण जसं मी म्हणालो, या निवडणुकीची व्याप्ती या शहरी भागांपासून थेट मतुआंच्या बालेकिल्ल्यापर्यंत तसेच बांगलादेश सीमेवर असलेल्या भागांपर्यंत आहे, जसे की बारासात वगैरे। त्यामुळे या निवडणुकीत खरोखरच विविध मुद्द्यांचे मिश्रण दिसून येत आहे। आपण पाहिलं आहे की तृणमूल काँग्रेसने कल्याणासाठी प्रचार केला आहे। आपण त्यांना याबद्दल बोलताना पाहिलं आहे की कसं, तुम्हाला माहिती आहे, त्यांची संपूर्ण खेळी ही कल्याणावरच राहिली आहे। पण मी सुद्धा जर मी तुमच्याशी फक्त पटकन बोलू शकलो तर मला कोणतेही पक्ष नको आहेत किंवा तुमच्याकडून असं काही सर। बरोबर। पण तुम्ही मत देताना तुमच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते होते असं तुम्ही म्हणाल? सर, हे लोकशाहीचं मंदिर आहे जिथे मी उभा आहे आणि मी लोकशाहीचा उत्सव साजरा करायला आलो आहे आणि मी लोकशाहीसाठी मतदान केले आहे। हे खूप छान आहे सर। आणि सर, तुम्ही मतदान करायला आलात तेव्हा तुमच्या मनात असा कोणता मुद्दा होता? या निवडणुकीत तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे? माझ्यासाठी राष्ट्र सर्वात महत्त्वाचे आहे। जे लोक राष्ट्रीय मूल्यांच्या बाजूने उभे राहतात ते सर्वात महत्त्वाचे आहेत, कारण शेवटी राष्ट्र आणि लोकशाहीचाच विजय होतो। धन्यवाद। ती एक खूप चांगली भावना आहे। जय हिंद। कदाचित मतदानाला सुरुवात करण्यासाठी खूप खूप धन्यवाद। आणि तुमचं नाव काय आहे सर? सॉरी। माझं नाव डॉक्टर आहे, मनीष अग्रवाल। धन्यवाद डॉक्टर मनीष, खूप खूप धन्यवाद। तर मला वाटतं त्या मतदाराची खूप खूप चांगली भावना आहे, जो म्हणतोय की तो लोकशाहीला महत्त्व देतो आणि म्हणूनच तो सकाळी लवकर मतदान करण्यासाठी आला आहे। त्याच्यासारखेच असे खूप इतर लोकही आहेत जे सकाळी लवकर मतदान करण्यासाठी आले आहेत। मी मतदाराशी बोलण्यापूर्वी मी तुम्हाला माहिती आहे मुद्द्यांबद्दलही बोलत होतो। तर मी म्हटल्याप्रमाणे टीएमसीने कल्याणकारी आणि त्यांच्या सर्व कार्यरत योजनांवर खूप भर दिला आहे, ज्यांच्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार बंगालच्या लोकांना मदत झाली आहे। भाजपने अर्थातच बदलासाठी जोरदार प्रचार केला आहे। ते म्हणतात की टीएमसी आणि त्या सरकारच्या तथाकथित गैरकारभारामुळेच बंगाल म्हणायला गेलं तर एका तिठ्यावर उभा आहे आणि ते म्हणतात की जर बदल झाला तर ते बंगालमध्ये अधिक विकास घडवून आणतील। पण अर्थातच हे सर्व राजकारण आहे, हे सर्व मतदारांच्या हातात आहे आणि म्हणूनच इतके लोक सकाळी लवकर मतदान करण्यासाठी बाहेर पडत आहेत। कदाचित मी थोडं या बाजूला जाऊन तुम्हाला आणखीन काही मतदार दाखवू शकेन जे सकाळी लवकर आले आहेत। मॅडम, मी तुमच्याशी थोडक्यात बोलू शकतो का? हो। तुमचं नाव काय? मंजू किमटा। मंजूजी? हो। खूप धन्यवाद। तुमचं नाव काय सर? दिवान पॉल। दिवान पॉल। मला कोणताही पक्ष नको आहे। खऱ्या उद्योगासाठी खरं तर किंवा उद्योग आणि शिक्षण। तुम्हाला वाटतं की तुमच्यासाठी हे दोन मोठे मुद्दे आहेत? हो। आणि म्हणजे तुम्हाला वाटतं का की उद्योग आणि शिक्षणाच्या बाबतीत पुरेसं काम झालं आहे, समजा गेल्या 2 दशकात किंवा तसं काही? नाही, मला तसं वाटत नाही। बघा, तुम्ही असं का म्हणता सर? ते तर टाटा निघून गेले ना। तर इथल्या नोकरीच्या परिस्थितीबद्दल तुमचं काय मत आहे सर? किंवा बंगालमध्ये सध्या वर्क कल्चर कसं आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? जे काबाचं कल्चर आहे, पण तो पॉलिटिकल इश्यू आहे म्हणून हे होऊ शकत नाहीये। होऊन जाईल। धन्यवाद। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद।
तर मला वाटतं मतदार त्यांचं मत व्यक्त करत आहेत. त्यांचे मुख्य मुद्दे काय आहेत त्याबद्दलही. पण इथे बंगालमध्ये मतदान सुरू आहे आणि कोलकातामध्ये काही रांगा आहेत आणि असा अंदाज लावता येईल की रांगांची संख्या किंवा रांगेतील लोकांची संख्या ग्रामीण भागांमध्ये जास्त असेल.